नमस्कार, मी पंजाब डक। आज आहे 15 मे 2026। आम्ही जात आहे वैजापूरकडं आणि वैजापूरकडे जात असताना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे। तर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वप्रथम आनंदाची बातमी की मान्सून मध्ये 17 मे ला अंदमान बेटावर दस्तक देणार आहे। म्हणून ही सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी। 17 मे ला जर मान्सून अंदमान दस्तक दिल्याच्या नंतर ते काय होणार आहे, 26, 25, 26, 27च्या दरम्यान 27, 28च्या दरम्यान तो केरळ दाखल होईल आणि तिथून पुढचा प्रवास होईल। म्हणजे असं करत करत जूनच्या पहिल्या आठवड्यात, समजा जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपल्या मान्सून येण्याची शक्यता आहे। म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा। म्हणजे सांगायचं झालं तर 17 जूनला मात्र अंदमान बेटावर मान्सून दस्तक देणार आहे। म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा। शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आजच्यानं कंप्लीट 22 दिवस पाऊस राहिला आहे। तुम्ही शेतीचे कामं करून घ्या, कारण की मान्सून आणखीन 2 दिवसानं 17 मे ला मात्र अंदमान बेटावर मान्सून दस्तक देणार आहे। म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा। आजच्यानं कंप्लीट 22 दिवस पावसाला शिल्लक राहिलेले, म्हणजे पाऊस 22 दिवसावर आलेला आहे। म्हणून शेतीचे कामे करून घ्या, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचं। तरी पण तुम्हाला सांगतो, ह्या मे मध्ये जवळपास आज आहे 15 मे त्या 30 मेच्या दरम्यान काय होणार आहे, दररोज राज्याच्या काय होणार आहे, विविध भागामध्ये म्हणजे सगळ्यात जास्त पश्चिम महाराष्ट्राकडे मान्सून पूर्व अवकाळी पावसाचं हे सावट चालू राहणार आहे। म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। म्हणजे सांगायचं झालं तर म्हणजे हे पश्चिम महाराष्ट्राकडे म्हणजे सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, सोलापूर जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, पुणे जिल्हा आणि घाटमाता ह्या परिसरामध्ये चांगलं म्हणजे आज 20 मेच्या नंतर दररोज पावसाला म्हणजे मान्सून पूर्व पावसाला सुरुवात होणार आहे, अवकाळी पावसाला सुरुवात होणार आहे। म्हणून हा अंदाज लक्षात। हा पाऊस राज्यभर सगळीकडे पडणार नाही, मात्र पश्चिम महाराष्ट्राकडे मध्ये काही जिल्ह्यामध्ये जरा जास्त पडणार आहे। म्हणून हा अंदाज लक्षात। संपूर्ण महाराष्ट्रात मात्र हे अवकाळी सध्या नसणार आहे। फक्त 21 पासून काय होणार आहे, त्या पावसामध्ये थोडी वाढ होत जाणार आहे आणि ते जास्त पाऊस फक्त सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, घाटमाता परिसरानं मुंबई ह्या कोकणपट्टी घाटमाता ह्या परिसरात मान्सून पूर्व अवकाळी पाऊस बरसणार आहे। म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा। पण राज्यात मात्र 17 मे ला मान्सून अंदमान बेटावर दस्तक देणार आहे। म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। 20 मेच्या नंतर ते 30 मेच्या दरम्यान राज्यामध्ये काय होईल, काही भागामध्ये मान्सून पूर्व पाऊस सुरू होईल। हे पाऊस सर्वदूर पडणार नाही, पण त्याच्यामध्ये विजेचं प्रमाण जास्त असल्यामुळं, वाऱ्याचं प्रमाण जास्त असल्यामुळं शेतकऱ्यांनी स्वतःची काळजी घ्या, आपल्या पाळीव प्राण्याची घ्या। कारण की 20 मेच्या नंतर बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसाला म्हणजे सर्वदूर राज्यभर पडणार नाही, फक्त काय होणार आहे ते पश्चिम महाराष्ट्राकडे जास्त मान्सून पूर्व अवकाळी पाऊस सुरुवात होणार आहे। म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा। त्यामध्ये वाऱ्याचं प्रमाण जास्त आहे। पण हे सर्वप्रथम खास करून आजचा जे अंदाज देण्याचा उद्देश आहे, 17 मे ला मात्र मान्सून अंदमान बेटावर दस्तक देणार आहे आणि तिथून 10 दिवसांना केरळपर्यंत येणार आहे आणि तिथून पुन्हा 5-6 दिवसामध्ये महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो। म्हणून हा अंदाज लक्षात घ्या। त्याची अपडेट आपण दररोज देणार आहे। पण सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 17 मे ला मान्सून अंदमान बेटावर दस्तक देणार आहे। म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। धन्यवाद।